हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे मयूर दळवी आणि माझ्यासोबत आहे ओंकार सावंत आवलीकर. आणि आज आपण आमचा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग शूट करत आहोत. सो आपण किल्ल्यावरती जाणार आहोत. सो कुठचे किल्ले वरती आम्ही आज विजिट करणार, तुम्हाला नक्कीच दाखवणार. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे विजयदुर्ग, पूर्णगड आणि रत्नदुर्ग. कोकणातील समुद्रकिनारी उभे असलेले हे 3 दुर्ग म्हणजे इतिहासाच्या स्वाभिमानाची साक्ष देणारे किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धनीती, नौदल सामर्थ्य आणि किल्ल्यांची भक्कम तटबंदी यामुळे या दुर्गांचा अधिक महत्त्व आहे. चला तर मग आजच्या या प्रवासाला सुरू करूया. तर मित्रांनो, इथे पिंगोळी इथे आम्ही हॉटेलवरती नाश्त्यासाठी थांबलो आहे. इथून आम्ही डायरेक्ट आता विजयदुर्ग फोर्टवरती थांबणार आहे. तर आम्ही आता कणकवली क्रॉस केलेली आहे. विजयदुर्ग इथून 52 किलोमीटर दाखवते आणि इथे बोर्डवरती 42 किलोमीटर लिहिलेलं होतं. बघूया नेमकं किती किलोमीटर आहे आणि काय म्हणतो ओंकार. कसं चाललंय तुमचं? मस्त मजा येते ना. कुठे घालतोय. सो आम्ही रोड पण एन्जॉय करतोय. ओंकारचं असं म्हणणं आहे की आपल्या सिंधुदुर्गात रोड गोव्यापेक्षा चांगला आहे, पण असं म्हणणं आहे की गोव्यामध्ये चांगलं असतं. नाही रे, आत्ता नाही, आधी होती. सध्याची परिस्थिती ओंकारच्या म्हणण्यानुसार खराब आहे आणि खराब म्हटल्याबरोबर रोडामध्ये खड्डे यायला सुरू झाले. ठीक आहे, बघूया आता कसं प्रवास चाललाय तो आपला. त्या रोड बद्दल तुम्ही काहीतरी म्हणत होता. काय नाही रे, दृष्टी लागली. मंडळी, एवढा बेकार रोड आहे. रोडचं काम चालू आहे, पण आता राईट साईडने गाडी चालवतोय. एवढी परिस्थिती बेकार आहे. तर मित्रांनो, विजयदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये आदिलशाहीकडून जिंकला आणि त्याचे नाव गेरियावरून विजयदुर्ग असे ठेवले. हा दुर्ग मराठ्यांच्या नौदलासाठी खूप महत्त्वाचा होता. येथे शिदोजी गुजर आणि कान्होजी आंग्रे यांनी मराठी आरमाराची ताकद वाढवली. हा भारतातील पहिला नौदल तळ मानला जातो. येथे एक गुप्त भुयारी मार्ग असून तो किल्ल्यातून थेट समुद्रकिनारी जातो. किल्ल्याची भिंती 10 ते 12 मीटर जाड आहेत आणि त्याच्या पायभरणीला लहान दगडाऐवजी मोठे ब्लॉक्स वापरले गेले आहेत, ज्यामुळे तो अजूनही मजबूत आहे. गडाचा प्रवेशद्वार भव्य आणि भक्कम आहे. आत गेल्यावर हनुमान मंदिर, तोफा आणि जुने दारुगोळ्यांचे कोठार दिसते. दारुगोळा तो दारू नाही, बॉम्बवाला दारू. गोळे झाले, खूप गोळे. वजन बघूया. आता आपण चाललोय भुयारी मार्गाने.
जसा हायवेवरती भुयारी मार्ग केला जातो हा तेव्हा काही त्या काही त्यांच्या भुयारी मार्ग केलेले बघा सुंदर असेल. स्टेप किती हाईटचे आहे ते बघा. यावरून तुम्हाला समजेल की त्यावेळी माणसे किती हाईट वाले असणार. मित्रांनो, विजयदुर्गातून हा व्ह्यू आहे आणि आम्हाला जस्ट डॉल्फिन स्पॉट झालेली तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण मला वाटतं गायब झाले डॉल्फिन. काय रे अशा पुढे यायला असेल. येस येस, डॉल्फिन बघितलं मित्रांनो कसं पोहतय. मित्रांनो, हा किल्ला आम्ही फक्त मला वाटतं 40% फिरला असेल. भरपूर मोठा आहे. ओंकार सरच्या भाषेत अवाढव्य आहे, पण इथेच आमची हालत देखील. पण एक आम्हाला डॉल्फिन दिसली, त्यात आम्हाला सुख भेटले. हे बघा, हे जे बिल आहे ते चुना मिक्स करण्यासाठी बहुतेक यूज करायचे. मित्रांनो, काल इथे तोफ सोहळा झाला. आम्ही येऊ शकलो नाही म्हणून आज आलोय. पण इथे तुम्ही बघू शकता भंडारा वगैरे आहे. भरपूर जल्लोष केला. आपले सह्याद्री प्रतिष्ठानचे मित्रमंडळी सगळ्यांनी इथे मोठा भव्य दिव्य असा सोहळा साजरा केला. त्याचे हे गोळे वगैरे ठेवलेले आहे. जीर्णोद्धार केलेला आहे तोफाचा. विजयदुर्गहून पुढे आम्ही ओंकारने सुचवलेल्या पूर्ण गड पाहायला गेलो. बघा बीच, बॅक वॉटर, हे आहे बॅक वॉटर, या साईडला बीच आणि हे ब्रिज. काम चालू आहे. ओंकारने 2 वेळा महाराष्ट्राच्या रोडची तारीफ केली आणि जेव्हा जेव्हा तारीफ केली तेव्हा असा रोड दिसला. पण खरं सांगू मित्रांनो, रोड चांगले आहेत. हे फक्त थोडे पॅचेस असे आहेत जे खराब आहेत, पण खूप चांगले रोड आहे. असंख्य सुंदर कोकण. पूर्ण गडावर पोचताच आम्हाला हनुमान मंदिर पाहायला मिळाले.
हा किल्ला लहान असला तरी समुद्राच्या सानिध्यात असल्यामुळे एक वेगळा सौंदर्य आहे. इथे काही वेळ शांततेत बसून समुद्राच्या लाटा पाहिल्या. किल्ल्यावरून अरबी समुद्राचा अप्रतिम नजारा दिसतो. हा होता किल्ला पूर्णगड. इथून पुढे आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याला निघालो. त्यानंतर आमचा थांबा होतो ते रत्नदुर्ग. इथे आम्हाला शिवसृष्टी पाहायला मिळाली, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे. महाराजांची गोष्टी ऐकून मोठे झालोय, पण ही मूर्ती समोर पाहून अंगावर काटा आला. दुर्दैवाने रत्नदुर्ग किल्ला लवकर बंद करतात, त्यामुळे फक्त 5 मिनिटात देवळात दर्शन घेऊन बाहेर यावं लागलं. गडाच्या तटबंदीवर उभे राहून समुद्राचा अप्रतिम नजारा पाहिला आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जाम थकलेलो आहे आणि हे तुम्ही पाहू शकतात रत्नदुर्गावरील शिवसृष्टी. अजून ती कंप्लीट झालेली नाही आहे, तरी पण आपण ती पाहून आलो. नक्कीच पुढच्या वर्षी आपण परत भेट देऊ या शिवसृष्टीला. रत्नदुर्ग पण 6 वाजता बंद होतो, त्यामुळे आम्ही न फिरता निघावं लागेल. हे बघू शकता तुम्ही शिवसृष्टी. चाललो आहे आरेवारे बीचला, तिथून गणपतीपुळे. आरेवारे बीच इथून 14 किलोमीटर वरती आहे. तेव्हा मी ओंकार सरला म्हटलं आहे की जरा लवकर मला पोचवा, म्हणजे आम्हाला सनसेट तरी बघता येईल. बघूया आता काय भेटतं की नाही ते. मित्रांनो, आरेवारे बीच वरती आम्ही पोहोचलेलो आहे, पण आम्ही स्किप करून आरेवारे बीच रोडने आम्ही गणपतीपुळेला जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आरेवारे बीचवर. हे आहे सुप्रसिद्ध आरेवारे बीच, तुम्ही बघू शकता. येस, पण आम्ही आरेवारे फक्त बीच नाही तर बीच रोड जो गणपतीपुळेला जातो तो पण भरपूर चांगला आहे. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय आरेवारे बीचच्या एका पॉइंट वरून. तुम्हाला मी दाखवतो आरेवारे बीच. आणि इथे झिप लाईन बघू शकता तुम्ही. आरेवारे बीच वरती ह्या झिप लाईन डायरेक्ट बीच वरती. गणपतीपुळेला पोचलो आणि लगेच बाप्पाचं दर्शन घेतलं. एवढ्या थकव्याच्या नंतर पण बाप्पासमोर गेल्यावर जणू नवीन ऊर्जा मिळाली. आणि हो, इथे हुंदीर मामाच्या कानात इच्छा सांगून आम्ही दोडामार्गला परत जाण्याचा निर्णय घेतला. देवा, माझा YouTube चॅनल मस्त चालू दे रे बाबा. गणपतीपुळे बघा साहेब काय घेऊन चालले. ऑल स्पाइस, सगळे मसाले एक साथ. आणि काय वेलची. मस्त रे बाबा.
तर मित्रांनो, एका दिवसात 3 गड फिरलो, समुद्राच्या लाटा अनुभवल्या, बापाचं दर्शन घेतलं आणि जबरदस्त रोड ट्रिप केली. ही सफर तुम्हाला कशी वाटली? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या पुढच्या सफरीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.